डिस्को डिस्को बोले सारी रात सज्जना तर एक रंगतदार सामना आपल्या करता पुण्याच्या एकदा आम्ही घेऊन हाजीर होतोय. हे दुपारवांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बेस्ट बोट टीम दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. स्ट्रायकर एंडकडनं धीरज झा आणि त्याच्या विरोधात तानाजी धायगुडे. रंगतदार बॅटल मैदानामध्ये रंगणार आहे. धीरज झा ज्यानं वैयक्तिक 101 धावा या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत लावल्यात, त्यामुळे फलंदाजांची जी रेस आहे त्यामध्ये धीरज झाही आपलं नाव पुढे आणतोय. चांगली कामगिरी त्यानंही केली आहे. सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरनं तानाजी. चेंडू क्रमांक 1. पहिला चेंडू उडवला हवेत. पहिल्या चेंडूवर पहिला तडाखा. चेंडू सीमारेखा पार. धीरजच्या बॅट मधनं पहिला षटकार. 6 धावा. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय ऑन साइडला. एक चांगला फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलकावर आणखी 6 धावा वाढतील. धावफलक झपाट्याने वाढते. जाऊन पोहोचते 12 धावांवर. 2 चेंडूत 2 खणखणीत षटकार धीरज झाच्या बॅट मधनं. पागल हो गए ने तेरे गिण गिण लगदे बुलारे हत्नी है नखरा तेरा नी हाय रे टेड गब्बरू मारे हत्नी मुंडे पागल हो गए ने तेरे गिण गिण लगदे बुलारे तेरी 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 लखनी कमाल खाना खाना तो सब. तानाजी पुढचा चेंडू. यावेळेस वन्स अगेन चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा सलग तिसरा षटकार. 3 चेंडू 3 षटकार धीरजच्या बॅट मधनं. तानाजीच्या 3 चेंडूंवर 3 तडाखे आपल्याला पाहायला मिळालेत. खूप सुंदर फटकेबाजी धीरजच्या बॅट मधनं तानाजीच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू. तानाजीनं राईट ऑन द टार्गेट. यॉर्कर लाईन वर चेंडू हाताळला. डॉट निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. ही चांगली गोलंदाजी यावेळेस तानाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते यावेळेस त्याने केलंय. 3 चेंडूवर 3 षटकार आल्यानंतर मात्र यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला धीरजच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू दिला. आणि या स्ट्रॉंग झोन मध्ये जर चेंडू दिला तर मग ते षटकारापेक्षा दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी पाहायला मिळणार नाही. वन्स अगेन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. थँक्यू. 4 षटकार आतापर्यंत या षटकात मारले गेलेत. यावेळेस समोरच्या बाजूने अप्रतिम सुपर स्ट्रोक. कमलेशच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे तानाजीने. कमलेशने एका षटकात 28 धावा दिल्या होत्या. तानाजीने एका षटकात 28 धावा दिल्या. थँक्यू. 28 रन्स ऑन बोर्ड. तब्बल 28 धावा धावफलकावर. सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरनं षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज सुभान खान. पहिला चेंडू मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत. इथं मात्र जेल होईल. सुभानला माघारी परतावं लागेल. सुभान खान बॅक टू द लगआउट. आपला शून्याचा चष्मा घालून सुभान माघारी परततोय.
ਤੈਨੂੰ ਸੂਟ ਸੂਟ ਕਰਦਾ ਉਹ ਤੈਨੂੰ ਸੂਟ ਸੂਟ ਤੈਨੂੰ ਸੂਟ ਸੂਟ ਕਰਦਾ Are you ready? Tighten up. Are you ready? Watch your back. Are you ready? थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अजित सरोज. बघूया कशा पद्धतीनं फलंदाजी तो करतोय, कशा पद्धतीने धावा तो एकवडण्याचा प्रयत्न करतोय. धीरजनं पहिल्या षटकातनं जबरदस्त इनिंग साकारली. 6 चेंडूत तब्बल 28 धावा त्यानं तानाजीच्या विरोधात कुठून काढल्या. अजित सरोज जो नव्यानं मैदानामध्ये आलाय स्ट्रायकर एंड कडनं खेळण्याकरता सज्ज होणार आहे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज सुबान खान. आपटून टाकलेला चेंडू ऑन साईडला गॅप मध्ये खेळला, डीप मध्ये खेळाडू तैनात आहे, त्यामुळे एक धाव त्या चेंडूवर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. एकेरी धावेनं धावसंख्या 1 वाढते. एकेरीनं वाढून धावसंख्या वाढते आणि जाऊन पोचते 29-29 या धावसंख्येवर. या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. सुबान खान ज्यानं पहिल्या चेंडूवर सफलता अर्जित केली, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल आली आणि धीरज झा यावेळेस स्ट्रायकर एंड कडे येण्याची त्याला संधी मिळाली आहे. सुबान टू धीरज. आपटून टाकलेला चेंडू आणि त्याच वेगानं पाठवलं चेंडूला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक मोठा फटका. षटकार 6 धावा. What you say? Can you hear me? थँक्यू. धीरज ज्या पद्धतीनं फटकेबाजी करतोय, ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय, प्रत्येक चेंडूवर आक्रमण. वन्स अगेन शॉर्ट पिच बॉल. हा बिगेस्ट आणि लॉंगेस्ट षटकार. 6 धावा. जो भिड़ा तेरे जो भिड़ा तेरे नैनों से काटा तो आशिक सरेंडर हुआ. थँक्यू. 8 चेंडू 40 धावा धीरजच्या नावावर घालत. जबरदस्त इनिंग. पुढचा चेंडू वन्स अगेन चेंडूला उडवलाय. जास्त उंची, लांबी किती तर लांबी मैदानाच्या बाहेरची. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 9 चेंडूत 46. तूने इंग्लिश में जब हमको डांटा तो आशिक सरेंडर हुआ. प्यार से मारा गालों पे चाटा तो आशिक सरेंडर हुआ. जो भिड़ा तेरे नैनों से थँक्यू. या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर या मैदानावरचं सर्वात फास्टेस्ट हाफ सेंचुरी असेल. कारण आतापर्यंत जेवढ्या काही टुर्नामेंट झाल्या या मैदानावर त्या सर्व टुर्नामेंट मधलं सर्वात जलद अर्धशतक असेल. यावेळेस एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. सर्वात जलद अर्धशतक. आतापर्यंत जी काही अर्धशतकं लागलेत त्या सर्व अर्धशतकांचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. 10 चेंडूत 50 धावा पूर्ण. 52 धावा धाफलकावर लागल्यात धीरज झा. बराबर पोज ओए हरीफा रोज ओए कितना हो मुझे हसीन तू पंगे ना इश्क मिले पंगे फीलिंग तू दिल में दबा दे. हवा हवा मुझको उड़ा ले आजा आजा तू मेरे दिल को चुरा ले इश्क वाले कार्ड पे नाम मेरा. थँक्यू डीजे. 10 चेंडू आणि 10 चेंडूत 52 धावा कुठून काढल्या धीरज झानं. जबरदस्त इनिंग. विस्फोटक. टेनिस क्रिकेट विश्वात जे काही फास्टेस्ट हाफ सेंचुरी आहेत त्यामध्ये धीरज झा हे नाव आता यापुढे घेतलं जाईल. यावेळेस विकेट मिळेल. फलंदाज बाद. धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक वेगानं वाईच्या वेगानं पुढे सरकत्या. धाफलकावर 53 धावा. एक विस्फोटक वादळी इनिंग. मैदानामध्ये
जरी आकाशात वादळ नसलं काही नसलं तरी मैदानात एक वादळ घोंगावतंय धीरज झा नावाचं. हे वादळ एवढ्या विध्वंसक स्थितीत आहे की समोरच्या गोलंदाजांना नामशेष करून सोडलंय. अप्रतिम फटकेबाजी, जबरदस्त फलंदाजी. बिल्कुल आपने सही कहा, क्या कमाल की बल्लेबाजी की और सबका दिल जीत लिया है. विस्फोटक बल्लेबाजी करते हुए इन्होंने कहा कि ऐसे भी हवा चले और धीरज झा क्या है सबको पता चले. आज कमाल कर दिया इन्होंने, शानदार बल्लेबाजी. पुढचा चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये परफेक्ट मिडल होत नाहीये. चेंडू यष्टरक्षकापर्यंत निघतोय. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं हा चेंडू जातोय. या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्ती. अखेरीस धाव फलकावर 53 धावा. यावेळेस ऑन साईडच्या दिशेनं चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडू निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा येतील. या 2 धावांनी धावसंख्या 2 ने वाढते आणि दुहेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकून ती जाऊन पोहोचते बरोबर 55. पंचावन्न या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ संपला. या 3 चेंडू नंतर 55 धावा धावफलकावर लागले जात आहेत. अजून या षटकातील जर आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शेष आहे. बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये 1 धाव तिकडे मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढते आणि एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकून ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 56 या धावसंख्येवर. खूप जबरदस्त फलंदाजी निश्चित रूपानं पाहायला मिळते. खूप अप्रतिम तडाखेबंद फलंदाजी. प्रत्येक प्रेक्षकाच्या या मैदानावर येण्याकरता जो काही खर्च झालाय तो सर्व पैसा वसूल झालाय. तर 10 चेंडूत 52 धावांची जबरदस्त इनिंग साकारली. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू यावेळेस टप्पा खाल्यानंतर चेंडू सरळ राहिलाय. यष्टरक्षकापर्यंत निघून गेलाय. डॉट निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलकावर 56 ही धावसंख्या. 3रं षटक प्रगतीपथावर. हे षटक खूप किफायती, खूप चांगलं ठरलंय प्रताप तलवाडे यांचं. कारण आतापर्यंत प्रतापने 5 चेंडू हाताळलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. आणि यावेळेस त्याला जे करायचं होते त्यांनी साध्य केलंय. विकेट मिळवली. एक यशस्वी षटक, 2 विकेट्स आणि 3 धावा. प्रताप सिंग तलवाडे यांची जबरदस्त गोलंदाजी. नजरों के कट्टे से मारे तू गोली रे, ऐसा जहर है जो मारे सलोली रे. तेरा रंग उड़ाऊं, पंप चलाऊं, तुझे बिगाऊं, तेरे गाल को लाल बनाऊं, क्योंकि आज तेरी होली है. Go pago. लगे रंग में तो कमली कमली, तेरे पीछे में अमली अमली. जीने जाना थोड़ी भांग तो चढ़ जाने दे, गड़बड़ थोड़ी बढ़ जाने दे, कुछ होता ना सड़ जाने से. होली है ना वो पागल काहे तू करे नो पागल. पानी का लगा ले कागल, ना हाथ मिलेगा डाबल. मेरे साथ में ढोली है, ऐसे पन मत बोली है, वो तन मन खोली, क्योंकि आज तेरी होली है. चौथं षटक प्रगतीपथावर येत आहे. सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज सुभान खान. आपल्या षटकातील पहिला चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, मिस केला लाईनला. टप्पा खाल्यानंतर चेंडू यष्टरक्षकापर्यंत गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघतोय. एक चांगला चेंडू निश्चित स्वरूपानं पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर चेंडूने आपला काटा बदलला. हलकासा बाहेरच्या बाजूने काढण्याचा जो प्रयत्न होता सुभान खानचा तो यशस्वी ठरला. चेंडू निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं निघतोय. सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता स्ट्रायकर एंडकडे डावकुरे हातानं. यावेळेस चेंडू टप्पा खाल्यानंतर डाव्या एष्टीवर पडला आणि तिकडनं सरळ राहिला. त्यामुळे आशुतोष विवारे आम्हाला इशारा करताना वाईड आहे, अतिरिक्त आहे, ज्यामुळे धावफलकात वाढ होईल. धावफलक 1 न वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते 57 या धावसंख्येवर.
सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता बॉलिंग मार्क वरील गोलंदाज सुभान खान. धडपड सुरू आहे मात्र चेंडू बॅट मध्ये मिडल होत नाहीये. आपल्या जागेवरनं हलतोय थोडासा पुढे मागे होतोय मात्र धडपड करूनही चेंडू बॅट मध्ये मिडल होत नाहीये. आपल्या जागेवर स्थिर उभा राहून चेंडूला पहिल्यांदा बॅटवर मिडल करावा लागेल. जर मिडल केलं तर धावा येतील. पायांची हालचाल अतिरिक्त झाली तर मग चेंडू आपल्या बॅटच्या रेषेतनं निघून जाईल. सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्क वरनं गोलंदाज सुभान खान. आपटून टाकलेला चेंडू ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीनं फटका खेळलाय. एक धाव तिकडे मिळते. दुसऱ्या धावेकडे धावण्याचा प्रयत्न नाहीये. एकच धाव. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढते आणि एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती बरोबर 59 या धावसंख्येवर. आतापर्यंत 58 माफ करा 58 ही धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. या उर्वरित 3 चेंडूत चांगली फलंदाजी करावी लागेल. उर्वरित 3 चेंडूत चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण 6 षटकांचा हा सामना आहे. समोरचा संघही तेवढ्याच ताकदीचा आहे. एक मोठी टोटल धावफलकावर उभी करण्यात त्यांची एक ओळख आहे. त्यामुळे तानाजी धायगुडेच्या या ब्रिगेडच्या विरोधात एक मोठी धावसंख्या धावफलकावर उभी करावी लागेल. सज्ज होतोय सुभान आपल्या बॉलिंग मार्क वरनं षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता. थोडंसं पावलांचं माप चुकतंय त्यामुळे माघारी परततोय. चेंडू टाकण्यामध्ये असमर्थता दर्शवतोय. पंचांकडनं अनिर्णित चेंडू असा इशारा येतोय. डेड बॉल. सुभान वन्स अगेन नव्यानं तो चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस आलाय स्लॉट मध्ये. रडार मध्ये आलाय. रडार मध्ये आलाय तर मग जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चेंडूनं दिशा बदलली आहे त्यामुळे पंचांचा बोट आकाशाकडे निश्चित रूपाने जाईल. विकेट मिळेल फलंदाज बाद. यावेळेस व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेचा इशारा येतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 न वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते ती बरोबर 65 ही धावसंख्या धावफलकावर लागली गेली. सुभान खान त्याच्या विरोधात एक हल्ला चढवला गेला. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये जियाद चौधरी जो स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करतोय. स्लोवर 1. यावेळेस हेरला चेंडूला हवेत न खेळता चेंडूला जमिनीलगत खेळण्याचा प्रयत्न जो होता तो यशस्वी ठरला. चेंडूला जोपर्यंत डीप मध्ये फील्ड केलं जाईल 1 धाव तिकडनं सहजतेने मिळेल. ज्या एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढते आणि एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 66 या धावसंख्येवर. यानंतर जो सामना असेल आई एकविरा फायटर्स आणि पृथ्वी वॉरियर्स दोन्ही संघ सज्ज राहायचे आहे. आई एकविरा फायटर्स आणि पृथ्वी वॉरियर्स दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं आहे. 6 षटकांनंतर आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. पृथ्वी वॉरियर्स आणि आई एकविरा फायटर्स
पुढचा चेंडू यावेळेस समोरच्या बाजूने जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय, निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडखडी स्ट्रोक, चौकार, 4 धावा. थँक्यू. वर जर धीरज झा चांगली फलंदाजी करतोय तर मग शेवटी येऊन एखाद्या फलंदाजाने चांगले स्ट्रोक लावणं गरजेचं आहे आणि या टीम करता जिहाद चौधरी ते काम करतोय. यावेळेस पुन्हा एकदा सुपर स्ट्रोक जिहादच्या बॅटमधनं, कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका. जोपर्यंत डिक्लेरेशन झोन मध्ये जात नाही तोपर्यंत धावा धावून घ्याव्या लागतात आणि डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. पंचांनी दर्शवलंय की 2 धावा येतील. या 2 धावांनी धावसंख्या 2 न वाढते आणि जाऊन पोहोचते ती बरोबर 72. 72 ही धावसंख्या धाफलकावर. सर आजचा दिवस जर आपण पाहिला मोठ्या टोटल उभ्या राहत आहेत धाफलकावर, चांगल्या मोठ्या टोटल उभ्या राहत आहेत आणि चांगली फलंदाजी निश्चित रूपाने आजचा संपूर्ण दिवस आपण पाहतोय. बोटावर मोजण्या इतके गोलंदाज आज सक्सेस झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला टप्पा होता. यावेळेस चेंडूला थोडंसं आत फिरवलं गेलं निर्धावच्या स्वरूपानं. सन्माननीय ज्ञानराजजी माळवी साहेब इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत. सज्ज होईल बॉलिंग मार्क वरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस उडवलाय पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरज झानं जबरदस्त फटकेबाजी करत जिहादवरची जबाबदारी शेवटच्या षटकांमधून सोपवली, ती यशस्वीरित्या पार करतोय. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये कन्वर्ट करतोय. यावेळेस एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटकातील आतापर्यंत आपण चेंडूची संख्या जर पाहिली तर या चेंडू षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. या 5 चेंडूत 12 धावा एकवटवल्या गेल्यात. अजून या षटकातील शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज जियाद चौधरी, त्याच्या विरोधात प्रताप सिंग थलवाड. ऑन साइडला चेंडूला उडवलंय, पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका आलाय, षटकार 6 धावा. सोचा मारे तेरे नी, सुन मेरी रानी रानी, बन मेरी रानी रानी, हाँ कर दे तू मैनू, मैं दुनिया नू हिला दूंगा. थँक्यू. या आधीच्या सामन्यात 90 धावा लावून एक उच्चांक गाठला होता एसपीएल सुपर किंग्सनं. या सामन्यात तो मोडीत काढण्याची संधी आहे, कारण 84 धावा दाफलकावर आहेत. 84 रन्स ऑन बोर्ड. 5 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचं षटक प्रगतीपथावर येणं बाकी आहे. शेवटच्या षटकात 10 ते 12 धावा जरी आल्या तर या आधीचा त्यांचाच रेकॉर्ड त्यांना मोडीत काढण्याची संधी आहे. 84 धावांपर्यंत मदल मारली. एक भला मोठा डोंगर त्यांनी उभा केलाय. हा भला मोठा डोंगर सर करणं सोपं नाही. तानाजी धायगुडेला आता सर्व सूत्र आपल्या हातात घेत एक मोठी इनिंग साकारणं गरजेचं राहील. तानाजी धायगुडेची बॅट जर चालली, त्याच्याकडनं जर एक मोठी इनिंग साकारली गेली तर निश्चित रूपानं या सामन्यात तो जान फुकू शकतो. या सामन्यात तो आपल्या स्वतः करता एक जागा निर्माण करू शकतो. यावेळेस टप्पा खाल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पण आशुतोष व्यवहारे आमच्यापर्यंत वळलेत, त्यांनी इशारा केला. हा वाईड अतिरिक्त चेंडू आहे ज्यावर धावसंख्येत भर होईल. धावसंख्या वाढते, 1 न वाढून जाऊन पोहोचते 85 या धावसंख्येवर. अजूनही 6 चेंडूचा खेळ शेष आहे. बलाढ्य टोटल धाफलकावर उभ्या राहत आहेत. मोठमोठ्या टोटल धाफलकावर उभ्या केल्या जात आहेत आणि त्या मोडल्याही जातात. आपलेच उच्चांक मोडण्याचा प्रयत्न टीम्स इथे करतायत. आजचा दिवस षटकार चौकारांची आतिषबाजी. उडवलंय चेंडूला, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये झेलची संधी आणि सोडला. एक सहज सोपा साधा झेल सोडला, जीवनदान दिलंय. थोडस दडपण वाढलंय खेळाडूंवरचं, हे दडपण दिसून येत आहे.
मात्र तानाजी एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे. थोडासा शांत पद्धतीने तो फलंदाजी करतो. किती धावसंख्येचं दडपण असलं तरी तो ती हिंमत ठेवतो, ती धमक ठेवतो की किती मोठं टार्गेट असेल तरी ते सहजतेनं तो धावफलकावर लावण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे त्याची इनिंग खूप महत्वाची असेल. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं. त्यावेळेस टप्पा खाल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकामध्ये निघून जातो. एक निर्धाव डॉट चेंडूची सांगायला आपल्याला पाहायला मिळते. या निर्धाव चेंडू बरोबरच या षटकाचा 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही या षटकात 4 चेंडूचा खेळ शेष आहे. स्ट्रायकर कडनं फलंदाजी करण्याकरता उभा आहे फलंदाज जियाद चौधरी. बघूया जियाद चौधरीकडनं कशा पद्धतीची फलंदाजी होते, कशा पद्धतीची फटकेबाजी होते. येणाऱ्या पुढच्या चेंडूंवर तो कशा पद्धतीने सामोरं जातोय. त्याच्या विरोधात गोलंदाजी आकाश ऑन साईडला यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं होतं मात्र चेंडू लॉंगॉन कडे वळतोय आणि लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे त्यामुळे एकापेक्षा जास्त त्या क्षेत्रातनं मिळणार नाही. या एकेरी धाव्यानं धावसंख्या 1 ने वाढते आणि एकेरीने वाढून ही धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते ती 87 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. स्ट्रायकर एन कडनं डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता फलंदाज कलीम सलमानी जो स्ट्रायकर एन कडनं उभा असेल. येणाऱ्या पुढच्या चेंडूला फेस करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर आहे. यावेळेस उडवलंय कलीमनं चेंडूला, पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक उच्चांक गाठला होता तो मोडीत काढलाय पुन्हा एकदा एसपीएल सुपर किंग्सनं. कारण धावफलकावर धावसंख्या लागली गेली ती तब्बल 93 धावा धावफलकावर पूर्ण झालं. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. सज्ज होतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवरनं. यावेळेस पुन्हा एकदा पाठवलंय चेंडूला, अप्रतिम सुपर स्ट्रोक. डावकुरे हाताच्या फलंदाजाकडनं पाहायला मिळालेला आजच्या दिवसातला सर्वोत्तम स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. षटकार 99 रन्स ऑन बोर्ड. थँक्यू. मॅच बॉल सुद्धा ग्राउंड मध्ये आलाय. $99 रन्स ऑन बोर्ड. 99 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू 100 रन्स कंप्लीट. 100 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. एसपीएल सुपर किंग्स सारखा खेळ केलाय. जबरदस्त फलंदाजी, अप्रतिम फटकेबाजी, षटकारांचा वर्षाव केलाय. 100 धावा धावफलकावर पूर्ण. याष्टीभूत वाजता क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. 101 धावा विजयाकरता साकारायच्या आहेत. खूप मोठं बलाढ्य लक्ष आहे. सन्माननीय अवधेशजी सरोज साहेबांना आमची विनंती असेल, नाणेफेक करण्याकरता आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा.
आदरणीय अनिरुद्ध चव्हाण साहेबांना विनंती करतो आपल्या शुभस्ते टॉस केला जातोय. वाल्यू प्रीमियर लीग 2020चा आणखीन एक मोठा मॅच आपण बघणार आहोत. तर मॅच क्रमांक 6 असेल आई एकविरा वर्सेस पृथ्वी वॉरियर्स या दोन संघादरम्यान. आपण सन्मानपूर्वक टॉस बॉक्समध्ये यायचंय. दोन्ही संघांना चला आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचंय. मॅच क्रमांक 6 असेल. एका ब्रेक नंतर मधुर गाण्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये जातोय. डीजे सारी रात से मॉर्निंग तक बेबी मूव योर लक बेबी मूव योर लक बेबी सारी रात से मॉर्निंग तक बेबी मूव योर लक बेबी मूव योर लक बेबी सारी रात से मॉर्निंग तक बेबी मूव योर लक बेबी मूव योर लक बेबी सारी रात से मॉर्निंग मूव योर लक बेबी. थँक्यू डीजे. आई एकविरा फायटर्स आणि पृथ्वी वॉरियर्स टॉस करते आप प्लीज. आदरणीय सन्माननीय अनिरुद्ध चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वाल्यू प्रीमियर लीग 2020चा घमासान आपण बघतोय. अत्यंत दर्जेदार अशी मानाची स्पर्धा. आता टॉसची वेळ झालेली आहे. टॉस का बॉस. टेल्स आलेला आहे. याचा अर्थ टॉस जो है तो निश्चितच जिंकलेला है पृथ्वी वॉरियर्स संघाने. टॉस आपने जीता है, क्या फैसला होगा? जिस तरह से मुकाबला बहुत इंपॉर्टेंट मुकाबला रहेगा, क्या फैसला होगा? बैटिंग बल्लेबाजी करने का फैसला रहेगा. लेकिन कौन से ऐसे बल्लेबाज जो इस टूर्नामेंट में बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं और आने वाले मैच में भी बहुत अच्छा प्रदर्शन करने के लिए तैयार है? कमलेश भाई, मनीष पटेल है, प्रशांत ठाकरे, मैं खुद हूँ और प्रज्वल मराठे. बस. कितने रन बनाएंगे? 6 ओवर में बहुत सारे रन बन रहे. अभी तो 100 रन बने हैं. आपकी क्या कोशिश रहेगी? कम से कम 70 प्लस करना ट्राई करेंगे. 75 की कोशिश. आपके पास कौन से ऐसे गेंदबाज जो आज बल्लेबाजों को परेशान कर सकते हैं? मैं खुद हूँ और शायद पठान है. बिल्कुल. कहाँ तक रोकने की कोशिश करेंगे? यही 60-50 या 60 के अंदर. कैसा फील कर रहे हैं जैसे कि टूर्नामेंट चल रहा है? बहुत अच्छा लग रहा है जिस तरह से वातावरण बन रहा है कल से? बहुत अच्छा लग रहा है यहाँ खेल के. तो शुक्रिया दोस्तों, दोनों के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. और हमारे जो मेहमान हैं खास करके अनिरुद्ध चव्हाण साहब, मैं आपको विनती करूंगा मंच पर एक बार फिर आपको जाना है. तो ये टॉस की बात थी. टॉस बिल्कुल पृथ्वी वॉरियर्स ने जीता. पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है. बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री. अक्षय हमारे साथ जुड़ गए हैं. चलते हैं स्टूडियो की तरफ. एक गाने के साथ सीधा जाएंगे मैच की तरफ. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा. गेंदबाज द्वारा टिप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद को ऑनसर की तरफ खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा. तानाजी ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक रेन पर बल्लेबाज चेतन. सचिन पाटिल दोबारा हमारे साथ जुड़ चुके हैं और हमारे काबिल दोस्त इस वक्त बल्ली. और इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद एक बार फिर उछाल था. बैकफुट पर खेल रहे. गेंद की तरफ जाके बल्लेबाजी नहीं हो रही है. टारगेट की बात करें तो बहुत बड़ा टारगेट है. 101 रन का टारगेट है. सामने घना अंधेरा है. पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. ये भी मैच अच्छा हो सकता है लेकिन तानाजी को एक बड़ी पारी आज खेलनी होगी और बताना होगा कि मेरे अंदर भी वो टैलेंट कूद कूद कर भरा हुआ है. बहुत अनुभव है इनके पास. बाहरी किनारा. एक बार फिर खिलाड़ी है पीछे और ये कैच. बड़ा शिकार कर दिया गेंदबाज ने. बढ़िया गेंदबाजी बद्री द्वारा. और तानाजी बैक टू द पेवेलियन जाते. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. गॉन.
Stop, wicked and what? Party animal, stick it up, flash your bounce. Wiggle it, shake that booty. Jiggle it, move it up and slide. Wicked and what? Party animal, stick it up, flash your bounce. Wiggle it, shake that booty. Jiggle it. नंदराज मालवीय इनकी तरफ से बद्री के लिए 500 का इनाम है। तानाजी का विकेट बहुत महत्वपूर्ण है। अगर वो विकेट इंपॉर्टेंट इसलिए क्योंकि ये विकेट पे खड़े रहे तो गेम चेंजर खिलाड़ी, सबको मालूम है। खेल बदलेगा, देखिए खेल का रंग बदलेगा। 101 का पीछा करना है तो मैंने इसीलिए कहा कि तानाजी का विकेट बहुत महत्वपूर्ण है कि अगर ये रहते तो स्कोरबोर्ड को चलाते हैं और विस्फोटक अंदाज में चलाते। नए बल्लेबाज सद्दाम चेतन, सद्दाम दोनों को पारी को संभालना है। इस ओवर की अगली गेंद, ओहो टप्पा खाने के बाद उछाले भी गेंद ऑनसर की तरफ खेलना चाहते थे लेकिन इस गेंद को पढ़ नहीं पाए, कोई पोजीशन नहीं बना पाए। ऑकवर्ड पोजीशन में आया और ऑनसर की तरफ खेलने का प्रयास किया गया था। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 1 रन। 8 बल्ले से आंसर की तरफ खेले खिलाड़ी है लेकिन उनके सर के ऊपर से गेंद मिड विकेट बॉडी की तरफ आ रही है। 1 रन मुकम्मल किया, 1 से ज्यादा नहीं है। जब तक गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगती तब तक बल्लेबाज को सुकून नहीं मिलता। विकेट प्राप्त करने के बाद गेंदबाज और जो कि तेजी के साथ अच्छी लाइन और लेन के साथ गेंदबाजी कर रहा है और बल्लेबाज परेशान है। रनों के लिए जूझना पड़ रहा है। संघर्ष मैदान के अंदर जारी है। 101 का पीछा करते हुए इस वक्त टीम कबल्ली लायंस की टीम बल्लेबाजी कर रही है। और बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद उछाले गेंद को ऑन साइड की तरफ आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। पहला ओवर सफल रहा। शानदार गेंदबाजी का मुजाहिरा और तानाजी का बेशकीमती विकेट मिला है जो तुरुप का पत्ता रीढ़ की हड्डी इस टीम के, और उनका विकेट खोने के बाद दबाव बल्लेबाजों के ऊपर है। 1 ओवर में रन संख्या 2 रन, 1 विकेट का नुकसान पर कहानी बहुत इंटरेस्टिंग बन सकती है लेकिन अब जो कि कैवल्य लायंस को नए हीरो की तलाश है। एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। शुक्रिया डीजे सारंग म्यूजिकल, सारंग व्यापारी, सारंग गोविंद पतक, सारंग ढोल ताशा, सारंग स्पोर्ट, सारंग मित्र मंडल और तेजल 11 प्रेजेंट वाली प्रीमियर लीग 2020। राहुल जी घरत इनके नेतृत्व में ये बहुत अच्छा टूर्नामेंट चल रहा है। वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट, क्या माहौल बन गया है। बल्लेबाज संघर्ष करते हुए रवि गेंदबाजी करने के लिए आए हैं। मुंबई में एक जबरदस्त खिलाड़ी है, इनका नाम रवि बुम्बक। आनंदवाड़ी चषक हम जब कर रहे थे तब क्या कमाल की गेंदबाजी की थी। अब बिग बैश में भी बहुत अच्छा प्रदर्शन किया। सायन के मैदान पर वो टूर्नामेंट बहुत जबरदस्त टूर्नामेंट हुआ। अब जाकर एक बार फिर मैच की तरफ रुख करते हैं। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार है। सद्दाम ऑन स्ट्राइक। रवि की इस ओवर की पहली गेंद टप ऑफ टेप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। विकेट कीपर अच्छी तरह से गैदर नहीं कर पाए हैं तो बिल्कुल 1 रन तो मिलना चाहिए। 22 के तौर पर अंपायर की तरफ से इशारा आता हुआ 1 रन मिलेगा। सिंगल के साथ जो मिस्टर स्टॉक के तौर पर रन मिले हैं। रन संख्या 3 रन, जीतने के लिए 101 चाहिए। रनों का अंबार बनाया। 10 गेंदों में 50 रन, सबसे बेहतरीन पारी रही है आज धीरज झा द्वारा। क्या स्ट्रोक प्ले रहा, हर गेंद के ऊपर प्रहार करते रहे। बल्लेबाजी धुआंधार, क्या मजा आया। रवि तैयार। स्ट्राइक रेन पर सद्दाम। पावर प्ले का दूसरा ओवर प्रगति पर है। तेज कदमों के साथ दौड़ना शुरू कर दिया है। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, हवा में गेंद है, कैच तो नहीं होगा। गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जा रही है, बहुत तेजी के साथ डिक्लेयर क्षेत्र की तरफ भी जाएगी। 2 रन बिल्कुल मिलेगी लेकिन कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा। देखिए क्रिकेट में आपको एक बार फिर कॉन्फिडेंस बढ़ाने के लिए बल्ले के बीचों बीच खेलना होता है। एक अच्छा शॉट सिलेक्शन चाहिए। अभी तक बल्लेबाजी की अगर बात करें तो टेनिस क्रिकेट में हर बार मैंने देखा है बहुत सारे खिलाड़ी जो है, बहुत सारे बल्लेबाज जो है बैकफुट पर बल्लेबाजी करते हैं। इनके बॉडी का वेट जो है पीछे स्टंप की तरफ जाता है, पिछला पैर। ट्रिगर मूवमेंट मैं आज बताता हूं किस तरह से होता है ट्रिगर मूवमेंट। पहला ओवर समाप्त हुआ, दूसरा ओवर प्रगति पर है। रन संख्या कुल मिलाकर 5 रन, जीतने के लिए 101 रन की जरूरत है। राइट अमाउंट ऑफ तेज कदमों के साथ
क्लीन बॉल कर दिया। यू मिस, आई डेफिनेटली हिट, लेकिन मैदान के अंदर क्या कमाल का सेलिब्रेशन हुआ रवि द्वारा। चलिए एक बार सेलिब्रेशन के लिए गाना आएगा, विकेट गिरने का सिलसिला जारी है। आरे गिन गिन याद च देनी मैं ता जागा रातां नूं, रोक न पावा अखियां विचों आंदियां बरसातां नूं। ओ हो हो ओ हो इश्क तेरा बरसावे। शुक्रिया डीजे। सारंग म्यूजिकल, सारंग व्यापारी, सारंग गोविंद पथक, सारंग ढोल ताशा, सारंग स्पोर्ट, सारंग प्रेजेंट वाली प्रीमियर लीग 2020 ये सीजन 4 चल रहा है। मैदान के अंदर अगर देखें तो बहुत ही जबरदस्त मुकाबला चल रहा है। चौथा साल है, बेमिसाल है, कमाल है और एक बार फिर दर्शकों के लिए एक बहुत बड़ा मंच बना हुआ है। इस तरह का टूर्नामेंट जब आयोजन करते हैं तो मजा आता है। वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट, बैठने के लिए पुख्ता इंतजाम, चारों ओर अगर देखिए तो डगआउट बने हुए हैं गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज राहुल, ओवर की बात करें तो यह बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। रवि गेंदबाजी कर रहे, सॉरी, इस ओवर की अगली गेंद उड़ाया आसमान की तरफ। यहाँ कोई खिलाड़ी मौजूद नहीं, इसका मतलब गेंद बॉडी की तरफ बिल्कुल ट्रैवल हो जाएगी। पारी का पहला चौका आता है बल्लेबाज की तरफ से, इसकी जरूरत है। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। यहाँ गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। दर्शनीय स्ट्रोक। तेरे बिलता हर पल ये तन्हाएगा, नागद वांगू मौसम तेरी जुदाएगा। शुक्रिया बड्डी से गेंदबाजी करने के लिए। अभी स्ट्राइक रेंज पर बहुत अच्छी बल्लेबाजी करे बल्लेबाज राहुल। राहुल बल्लेबाजी कर रहे, रवि गेंदबाजी करते हुए। इस ओवर की अगली गेंद, ये भी अच्छा शॉट है, खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद बॉडी की तरफ बिल्कुल जाएगी या कैच। धीरज जहां ने कमाल कर दिया। अब एक बार फील्डर देखे कमाल कर रहे सुंदर तरीके से। अजीत सरोज, ऐसे कैच लपकते नहीं चिपकते, ये कैच दोबारा देखिए क्या कैच लिया गया है। वाह भाई वाह, चारों ओर से मैंने तालियां देखी है। 2 मिनट के लिए मुझे लगा कि ये गेंद चौके छक्के के लिए जाएगी, लेकिन बहुत ही सुंदर के। और एक बार फिर पिछले साल की बात करें तो यही खिलाड़ी बेस्ट फील्डर थे। ऐसे कैच लपकते नहीं चिपकते, ऐसा लगा कि फेविकॉल लगा के आए हैं। नंदराज मालवी की तरफ से जो ओनर है टीम के, जिस तरह से ये अजीत ने कैच पकड़ा है, 500 का इनाम है, पैसा वसूल कैच बनाइए। मालवी साहब बहुत खुश है, जबरदस्त प्रदर्शन मैदान के अंदर चल रहा है। टीम अच्छा कर रही है तो कप्तान खुश होते हैं, समर्थक खुश होते हैं, ओनर भी बहुत खुश होते हैं। नंदराज जी, यहाँ इनके चेहरे पर थोड़ी थोड़ी मुस्कुराहट आ रही है। एक बार फिर हमारे मंच पर बैठे हुए हैं। 500 का इनाम। देखिए बहुत सारे ओनर है, लेकिन 500 कौन देने वाला है? एक ही नाम मुझे अभी भी है, नंदराज जी दे रहे हैं। ऑन साइड पर अच्छा शॉट, इस बार खूबसूरती के साथ ऑन साइड की तरफ खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए। दर्शनीय स्ट्रोक। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। थैंक यू डीजे। आखिरी गेंद पर चौका आया। रन संख्या कुल मिलाकर 13 रन, 2 विकेट के नुकसान पर, 3 विकेट के नुकसान पर। एक तरफ बल्लेबाज की अगर बात करें तो बल्लेबाज मैदान के अंदर नए बल्लेबाज आए हैं बल्लेबाजी करने के लिए। ओली और सद्दाम डटे हुए हैं। रन संख्या 13 रन, 13 ऑन द बोर्ड, 13 प्लस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलका धावा 13. ओली आणि सद्दाम ही जोडी मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो। अजितचा अफलातून झेल या दुसऱ्या षटकात आपण बघितलेला आहे। अशा प्रकारचे झेल जरा बघितलं तर आपण IPL मध्ये, इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाहिलेले आहेत। निकलस पुरनचा जो प्रयत्न होता तो देखील अप्रतिम होता। त्यामुळे मोठा फटका खेळलाय तिथे, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आहे का ते बघूया। अत्यंत जबरदस्त अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण अजित सरोज रोज अशा प्रकारचे झेल घेतील, एवढी ताकद आणि एवढी क्षमता आहे। पुन्हा एकदा गाणं येते, सेलिब्रेशन मैदानावर येते, अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी। कोई सिटी मारे हमारे अखियां रे, कोई सिटी मारे, आगे पीछे मेरे छोरे फिरते हैं सारे। मैं हूँ पतली पतंग, मेरा गोटा चिट्टा रंग, मेरी नाक
थँक्यू डीजे. 101 धावांचा पाठलाग करत असताना नाजूक स्थितीमध्ये आता संघ आहे. 4 गडी बाद 13 अशी स्थिती झालेली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सामना जो आहे ज्यामध्ये निश्चितच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, परंतु अजित सरोजवरती ज्या आता म्हणजे कौतुकाचा वर्षा होतोय आणि कदाचित त्याचा हा झेल TCBच्या माध्यमातून व्हायरल देखील केला जाईल. अत्यंत सुंदर अशी कामगिरी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. बद्री, नवीन फलंदाज प्रताप, ओली आणि प्रताप या ठिकाणी भागीदारी राखण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला चांगला चेंडू आहे. टप्पा थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मैदानामध्ये फलंदाज थोडी हाराकिरी करतायत. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं होत आहे आणि आतापर्यंत या लीगचा विचार केला तर अजित सरोजने सर्वाधिक झेल घेतलेले आहेत. आकुट्यपचा चेंडू होता. भिरकावून देणं फार गरजेचं होता. तसं काही घडलेलं नाही. या चेंडूवरती मात्र डीप मिड विकेटला एक मोठा फटका येणं फार गरजेचं होतं. पुलचा फटका खेळणं गरजेचं होतं. तसं घडलेलं नाही आहे आणि चेंडू नीट न्हाळता आलेला नाही आहे. हा एक प्रश्न आहे. शॉर्ट सिलेक्शन तितकंच चांगलं नाही आहे. खराब चेंडूवरती तुम्हाला खरपूस समाचार घ्यावाच लागेल. पुन्हा एकदा तेच होतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या मधोमध कुठल्या प्रकारे लागत नाही. 22चा इशारा होतोय. 2 धावा मिळत आहेत आणि जोपर्यंत चेंडू बॅटच्या मधोमध लागणार नाही तोपर्यंत आत्मविश्वास वाढणार नाही, तोपर्यंत धावांचा रतीब तुम्ही घालू शकणार नाही आणि अशाच प्रकारची स्थिती मैदानात बघायला मिळते आहे. धावफलकात धावा 2 ने निश्चित वाढतील पण आत्मविश्वास वाढणार नाहीये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बद्री. यावेळेला मोठा फटका खेळला. अत्यंत सुंदर पद्धतीने चेंडू डीप मिड विकेटला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावा करता शिवबाचा छाबा आणि या आल्या 6 धावा. धन्यवाद डीजे. एकूण धावफलकात धावा आहेत त्या 21. 4 गड्यांच्या मोबदल्यात आखूड टप्प्यातला चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडू सीमापार जातोय 6 धावांकरता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. हवे चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बहुधा झेल असायला पाहिजे. फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज बाद होण्याचा जो क्रम आहे तो काही थांबत नाही. धावगती वाढवण्याच्या नादामध्ये, हल्ला करण्याच्या नादामध्ये फलंदाज शिकार बनून बॅक टू द पेपरेंज जातोय आणि आता बसलेला हा एकूण 5वा झटका आहे. 5 गडी बाद एकूण स्थिती आहे ती 21 नाजूक अवस्थेमध्ये. गाणे घेऊया आणि परत येऊया. चर्चा जारी राहील. कौशल्य लाईनचा विचार केला तर अडचणीत असलेला संघ आहे. सुपर किंग्सची गाडी रंपम जाते. अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. एकूण विचार करतात 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकात धावा 7च्या सरासरीनं 21. 5 गड्यांच्या मोबदल्यात निम्मा संघ गारद करण्यामध्ये SPL सुपर किंगला यश मिळालेलं आहे. वालीव प्रीमियर लीग 2020चा विचार केला तर पर्व 4थं सुरू आहे. 4थं वर्ष या ठिकाणी आपण बघतोय. या त्या पर्वात देखील अतिशय दर्जेदार आणि डोळ्यांचं पांढरं पेंढणारा खेळ आपण पाहिलेला आहे. फ्लाइंग स्लीप, पॉईंट कव्हर, एक क्षेत्ररक्षक यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवरती आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने खेळला जातो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. 6व्या क्रमांकावरती या ठिकाणी आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद होणारा फलंदाज जर विचार केला तर नितेश, त्याची बॅट तडपत नाहीये. गोलंदाज रवी मात्र जबरदस्त कामगिरी करतो. तो तळपतोय. सेलिब्रेशनसाठी गाणे घेऊया. गाण्यानंतर परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. थँक्यू डीजे आणि मनापासून आभार. बल्ली, सचिन आणि बल्ली खूप चांगली माहिती देते. यावेळेला आत्ता विजय आमच्या समालोचन कक्षामध्ये नाहीत. यापूर्वी आपण त्यांना पाहिलं होतं. षटकाचा विचार केला तर 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावर 6 गडी बाद 21 अशी स्थिती आहे. रवीचा पुढचा चेंडू. नितेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अत्यंत सुंदर पद्धतीने चेंडू खेळलाय. मात्र यावेळेला लॉंगऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. चांगले क्षेत्ररक्षण लॉंगऑफला होत आहे. यावेळेला तंत्रशुद्ध असा फटका होता. फ्रंट फूटवरती खेळलेला. फारसा जोरकस फटका नव्हता परंतु तंत्र चांगलं आहे ते फलंदाजाचं. एकेरी धावेने धावसंख्या होती ती 22. 6 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. थोडं ऑफ टाईमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे
लेग स्टंपवरून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. 101 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजांची दमछाक होते. कैवल्य लाईनचा मोठा मोहरा गारद झाला. विशेष करून तानाजी बाद झाल्यानंतर बाकीच्या मावळ्यांनी हाराकिरी केलेली आहे. त्या मावळ्यांना सुद्धा लढायचं होतं ही लढाई जिंकण्याकरता. तसं काही घडलेलं नाही आहे आणि ते धारातीर्थी पडलेत. अशा प्रकारची आता स्थिती आहे. ह्यावेळेला चांगला फटका सुंदर रीतीने स्ट्रेट ड्राईव्ह केला. चेंडू लॉंगॉनमध्ये जातोय. अतिशय वेगाने चेंडू जातोय तो लॉंगॉनमध्ये. 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण ऑनसाईडला अजित सरोजनं केलंय. अजित सरोजला रोज रोज असं सांगितलं ना तो सातत्यानं ते करेल. अशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडनं घडलेली आहे. अप्रतिम अशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते सुपर किंग्स SPL संघाकडनं. रवीचा पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टर चोक आहे. लॉंगअपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. पडल्यानंतर चेंडू फारसा वेग घेत नाही तिथेच या ठिकाणी राहतोय आणि त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव्याने धावसंख्या वाढते. एकेरी दुहेरी धाव्याने काही होणार नाहीये. हम इक्का दुक्का नहीं चौका छक्का लगाने के लिए आए हम जीतने जीत कर ही जाएंगे. एक बार फिर ये सबको बताना होगा, वादा करना होगा, तब जाकर बात बनेगी. यहाँ इक्का दुक्का काम नहीं करने वाला है. रन संख्या इसी के साथ 24 रन 6 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रवि दूसरा ओवर डाल रहे हैं. सुंदर तरीके से गेंद को कहते हुए गेंद लॉन्गर की तरफ तेजी के साथ जाते हुए खिलाड़ी यहाँ मौजूद है. बहुत बढ़िया तरीके से फील्डिंग करते हुए अच्छा थ्रो. 1 रन लेने का मौका मिलेगा. विकेट के पीछे अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी इसी सिंगल के साथ रन संख्या बढ़ती हुई 25 रन 25 लॉस ऑफ 6 विकेट. 6 ओवर का मैच है. 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ 101 का पीछा करना है और पूरी तरह से पारी लड़खड़ाते हुए आउटस्टैंडिंग बॉलिंग बाय द ऑल द बॉलर्स. बहुत अच्छी तरह से अच्छी गेंदबाजी की. सबसे बड़ी बात है तारीफ करने की बद्री की जो यंग खिलाड़ी है, नौजवान ने अच्छा प्रदर्शन किया और उन्होंने तानाजी का विकेट लिया. वहां से विकेट गिरने का सिलसिला जारी है. गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. 5वां ओवर लेके थोड़ा सा अलग एक्शन है क्योंकि जब आप गेंदबाजी करते हैं तो आपका, अगर आप राइट हैंड से गेंदबाजी कर रहे हैं तो आपका जो लेफ्ट हैंड वो सही वक्त पर गिरना चाहिए नीचे. लेकिन इनका थोड़ा सा अलग एक्शन. आप देखिए दोबारा किस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं. नंदेव जी बहुत खुश इस वक्त, खास करके हमारे एक मंच पर बैठे हुए. अब हमें गेंद है, ये कैच लेने वाले हैं. 7वें विकेट का पतन. इनके लिए एक ही गाना बज रहा है, तू चल मैं आया. बहुत ही जबरदस्त गेंदबाजी प्रदर्शन. दिलों का मैं हूँ राजा, प्लीज जाते जाते अपना नाम तो बता जा. सारे कहंदे मैनू फैशन फैशन सारे कहंदे मैनू फैशन क्वीन. मैं हूँ सारे मुन्ने आली ड्रीम. सारे कहंदे राजा मैदान के अंदर है और शोएब भाई हमारे कॉम्बस की तरफ आए. अगर वो बोले गेंदबाज का ये बैंड बाजा बजाते हैं, छक्के चौके जड़ते हैं, तो छक्के के लिए 100 का इनाम है शोएब भाई की तरफ से. खास करके राजा के लिए है. गेंदबाजी में परिवर्तन हुआ. बहुत अच्छी गेंदबाजी करें, बढ़िया गेंदबाजी. नितिन द्वारा बल्लेबाज की बात करें, नए बल्लेबाज मैदान के अंदर. राजा नॉन स्ट्राइक रेन पर बल्लेबाज. ओह, इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. रक्षक पक्ष को खेलने की कोशिश. राजा बैक टू द पैवेलियन जाते हुए. ये भी देखे मैदान के अंदर ज्यादा देर तक खड़े नहीं रहे. गाना वही है, तू चल मैं आया. आया राम गया राम से कुछ नहीं होगा. कैवल्य लायंस की टीम हार के कगार पर है तो SPL सुपर किंग की गाड़ी रम पम पम जा रही है और अपने जीत की तरफ अग्रसर होते हुए. बहुत बढ़िया प्रदर्शन. तारीफ करने की गेंदबाज की. नितिन बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बढ़िया गेंद. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. रामदास. नितिन की अगली गेंद. सुंदर शॉट, कवर के ऊपर से अच्छा शॉट के लिए थोड़ा वेट किया, उसके बाद में टाइमिंग बढ़िया है. चौके की जरूरत है. यहां से देखिए आप जीत की तरफ नहीं जा सकते, खुद का आत्मविश्वास जरूर बढ़ा सकते हैं. रामदास की तरफ से अच्छा शॉट था, बल्ले के बीचों बीच खेलते हुए. मुझे तो लग रहा है उनको ही थोड़ा ऊपर भेजने की जरूरत थी.
जिस अंदाज से वो बल्लेबाजी करे रामदास, तानाजी का विकेट खोने के बाद किसी एक बल्लेबाज को जो कि स्ट्राइक रोटेट करना था, बड़े शॉट खेलने थे, लेकिन उस तरह की काबिलियत किसी ने नहीं दिखाई। इसका मतलब क्या है, तानाजी के ऊपर ये टीम डिपेंड है। ओह, ये क्या हो रहा है थोड़ा अजीबोगरीब शॉट था। इस शॉट का रिप्ले अगर देखे, अंपायर की तरफ से उंगली खड़ी होती हुई रामदास बैक टू द पेविलियन जाएंगे। धीरज ने अपना काम कर दिया है और पूरी तरह से पारी लड़खड़ाती हुई कैवल्ले लायंस की। लायंस इनका नाम है। तानाजी को छोड़ के कोई बल्लेबाजी नहीं कर रहा है और शेर की दहाड़ हम नहीं सुन रहे, गाना जरूर सुनेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं कच्चा टूर्नामेंट वाली प्रीमियर लीग 2020। नितिन की तारीफ करनी चाहिए, प्रशंसा करनी चाहिए, बहुत ही अच्छा प्रदर्शन इनकी तरफ से हुआ है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। इस पारी में नंबर 11 तक अगर आप बल्लेबाजी करने का मौका मिल रहा है, मतलब सभी बल्लेबाजों ने प्रेजेंटी लगाने का काम किया। आकाश नए बल्लेबाज, इस बार रक्षक पक्ष तो खेलना चाहते थे लेकिन खोल दिया था। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, मैग्निफिसेंट बॉलिंग। 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ, रन संख्या कुल मिलाकर 9 विकेट के नुकसान पर 30, 101 की जरूरत है। अब यहां से मैं समझता हूं जो बल्लेबाज है वो थोड़ा सा 6 गेंदों में जीतने के लिए 71 रनों की जरूरत है। जो मैदान के अंदर वो बल्लेबाज है, इनके लिए खोने के लिए भी कुछ नहीं है, पाने के लिए थोड़ा ये है कि आप थोड़ा बेहतर क्रिकेट खेल सकते हैं। 2-3 अच्छे शॉट खेलिए और अगर आप इसी वक्त अच्छे शॉट खेलेंगे, थोड़ा ऊपर आने का मौका मिलेगा, प्रमोशन मिलेगा, क्योंकि लीग का टूर्नामेंट है, नॉकआउट टूर्नामेंट नहीं है। तो थोड़ा बेहतर खेले। जो 6 गेंदे हैं, अगर आपको 3 गेंदे, एक बल्लेबाज को 3 गेंदे मिल रहे हैं तो उसमें से 2 गेंदे आप अच्छी खेले और वो टेम्परामेंट दिखाए, वो एक बार तकनीक दिखाए और गेंदबाज के लिए वो तकलीफ पैदा करे। ये तो मैच की जो एक बार फिर पिक्चर पूरी तरह से क्लियर हुआ है कि ये मैच जो है एसपीएल सुपर किंग ही जीतने वाली है। 6 गेंदों में 71 चमत्कार ही आपको बचा सकता है, बचाने वाला कोई नहीं है। जो बचाने वाला खिलाड़ी था वो तानाजी था। तानाजी आउट होने के बाद बल्लेबाजों ने निराश किया, छोड़ दिया है। इनको मालूम है कि भारत और ऑस्ट्रेलिया के बीच टेस्ट क्रिकेट का खेल भी बहुत अच्छा चल रहा है, तो बहुत अच्छे अंदाज में छोड़ दिया। छोड़ना भी ये कला है। 36 गेंदों में किस गेंद को छोड़ना, किस गेंद को खेलना। गलत गेंद को छोड़ते हैं तो बहुत परेशानी होती है। 6 गेंदों का खेल शेष। ये आगे वाली गेंद को पीछे खेलते हुए, इसलिए मैंने कहा कि जो गेंदे आप खेल रहे हैं जिसमें कुछ अच्छे स्ट्रोक खेले, कॉपी बुक स्टाइल में बल्लेबाजी करे, चौका छक्का मायने नहीं रखता है इस मैच में बल्लेबाजों के लिए। मैच तो इन्होंने ऑलरेडी खोया है। 5 गेंदों का खेल से 70 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ये तो थोड़ा टैलेंट स्टाइल ही खेले हैं, इस तरह से आपको थोड़ा ऊपर नहीं भेजने वाले हैं। इस तरह से बल्लेबाजी होगी तो थोड़ी परेशानी हो सकती है। एक नॉर्मल क्रिकेट खेलने की जरूरत है। रन बनाइए, सबसे बड़ी बात है। रनों की भूख को बढ़ाना होगा, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और समय भी बहुत कुछ मांगता होगा। 4 गेंदों का खेल से 69 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कैवल्ले लायंस तानाजी के ऊपर बहुत डिपेंड है, बहुत निर्भर है। ये थोड़ी परेशानी रही। ये अच्छा है, ये करना है। मैं ये कह रहा हूं कि आप इस तरह से अगर बल्लेबाजी करेंगे तो आगे आने वाले मैच में आपको थोड़ा ऊपर भेजने का जो कि प्रयास करेंगे। बहुत ही सुंदर शॉट। एक बार फिर गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। ब्यूटीफुल शॉट। थैंक यू डीजे। ये अच्छा शॉट है, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, वो भी बॉलर के सर के ऊपर से, और गेंद बल्ले के बीचों बीच लगी। वहां सबको समझ में आया कि 6 का स्टिकर लगा हुआ है, भागने की जरूरत नहीं है। उड़ाए आसमान की तरफ, मिस्टर शो के स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद है, तो ऑल आउट का स्टिकर लगा है इस वक्त कैवल्ले लायंस के पीछे। बहुत ही शानदार प्रदर्शन सुपर किंग्स का। बारी आई है यहाँ मेरे हिसाब से मैन ऑफ द मैच की। तो एसपीएल सुपर किंग के जितने खिलाड़ी है, धीरू, जितने खिलाड़ी हैं वो अपने डगआउट की तरफ नहीं जाएंगे, सीधा कॉम बॉक्स की तरफ आएंगे, प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आएंगे। आपको विनती है, गुजारिश है, क्योंकि सेलिब्रेशन के लिए गाना लेते हैं, उसके बाद में मैन ऑफ द मैच।